8वा प्रश्न आहे, एकटी आई म्हणून मी मुलांना सांभाळतेय, पण मुलं अजिबात ऐकत नाहीत. तर एकट्याने सगळी जबाबदारी उचलणं किती कठीण आहे ह्याची मला पूर्ण कल्पना आहे. तुमचा संघर्ष खूप मोठा आहे, पण तुमचा संघर्ष मुलांसाठी आदर्श ठरला पाहिजे, तुमच्या त्रासाचं कारण नाही. एकटी आई मुलांचा सांभाळ करते म्हणजे तिच्यावर 2 लोकांची जबाबदारी एकटीवर आलेली असते. आईसुद्धा तीच आणि बाबासुद्धा तीच. मुलं ऐकत नाहीत असं वाटण्यामागे बहुतेक वेळा आईची कमजोरी नसते, तर मुलं इमोशनली कन्फ्युज्ड असतात. आईसुद्धा थकलेली असते, जबाबदारी जास्त आणि वेळ कमी असतो. कधी स्ट्रिक्ट तर कधी प्रेमळ व्हावं लागतं आणि मुलांना सुद्धा मनात न सांगता येणारी पोकळी असते. मुलं त्रास देतात असं आपल्याला वाटतं, पण खरं तर ते आपल्या पद्धतीने अटेन्शन मागत असतात. आणि हो, अशा आईची मुलं बऱ्याच वेळा जास्त रिस्पॉन्सिबल, जास्त समजूतदार होतात, लवकर मॅच्युअर होतात आणि आईचा खूप अभिमान बाळगतात. फक्त ते लगेच दिसत नाही, त्याला थोडा वेळ लागू शकतो. म्हणूनच मुलांना दोष देण्याआधी त्यांच्याकडे थोडं समजुतीने आणि थोडं सहानुभूतीने बघणं खूप गरजेचं आहे. तुम्ही थकलेले असल्यामुळे तुमचीही चिडचिड वाढत असेल, त्यामुळे रोज 5 मिनिट डीप ब्रीदिंग करा किंवा थोडं चाला. स्वतःला दिलासा दिल्याशिवाय तुम्ही मुलांना शांत करू शकणार नाही. तुम्ही त्यांच्यासाठी सगळं करत आहात, त्यामुळे तुम्हाला आदर मिळालाच पाहिजे ह्याबद्दल मुलांशी स्पष्टपणे बोला. जसं मी वरच्या 2 उत्तरांमध्ये सांगितलं त्यानुसार ठाम राहा. चुकीचं काही चालवून घेऊ नका आणि मुलांनी काही बोललं तरी त्याचा स्वतःच्या सेल्फ रिस्पेक्टवर परिणाम होऊन देऊ नका. स्वतःला कमी समजू नका.